थोडासा बदल घेण्यात आला आहे, कारण हसुरे बोलतो अलिबाग इथून येणारा संघ आहे तो काही कारणास्तव थोडासा लेट झाला, तर आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. जितेंद्र रहा आणि श्रीशा 11 आवास या दोन्ही संघाने जसा मधला वेळ होईल ना 4 ओव्हर कंप्लीट होतील आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. सेकंड मॅचला आपण सुरुवात करणार आहोत, कारण आज थोडेसे आपल्याला बदल करावा लागणार आहेत, कारण प्रत्येक एक एक मिनिट आज खूप महत्त्वाचं आहे या आयोजकांसाठी, कारण बरेचसे आपण पाहतो बक्षीस असलेली स्पर्धा आहे. प्रथमच आपण पाहतो तर प्लेअर ऑफ द डे कूलर आहे, टी शर्ट आहेत, त्यानंतर LED आहेत, वॉशिंग मशीन, 11 सायकली आपल्याला पाहायला मिळतील. जिथे निबाशमन मैदानच्या आतमध्ये आले, डीप एस्टकावला फटका चांगला केला तो अर्थातच हर्षद याने, आणि आता मिलिंद मात्र त्याला जोडले गेलेत. सिंगलनी मात्र आपला अकाउंट ओपन करेल तो अर्थातच बॅटिंग करत असताना शिवगर्जना एलवडे संघ अर्थातच मानगाव युवा प्रतिनिधी एक आपण पाहतो तर फायनलचा संघ असेल. त्याचप्रमाणे आपल्या विभागामधला हा दादा संघ असेल, परंतु त्याच विभागामध्ये आपण पाहतो चनेरा विभागामधील सागर सम्राट नाबे संघ सुद्धा आहे, ज्यांनी बरंच फायनली आपल्या नावावर केल्या. फटका पाचला, चेंडू हवेमध्ये आहे, मिलिंदला सुद्धा इथून परतावा लागेल, धक्का दुसरा बसेल. तिच्याच ओव्हरमध्ये पूर्णपणे सागर सम्राट नावे या संघाने अर्थातच विकास यांनी मात्र बॅक फुटवर टाकून त्याला बॅटिंग करत असताना इथून मात्र आता डावाला सावरा लागेल. न्यू बॅट्समॅन आपण पाहतोय सागर आलेले आहे, सागर आणि अर्थातच हर्षद ही जोडी मैदानच्या आतमध्ये. हर्षदने मात्र आपण सिंगलने सुरुवात केली आहे, एक धाव मात्र सध्याच्या घडीला नक्कीच बोर्डवर लागलेली आहे, पण इथून 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव झाल्या. गोलंदाज विकास सातत्याने या मैदानामध्ये विकासचा खेळ नेहमीच राहिला, गेले 6 पर्व आपण पाहिलं विकासने चांगली कामगिरी केली आहे. इथे मात्र लॉंग ऑफिसरला फटका चांगला, डिफेन्स टाकावा का तिथे फिल्डिंग चांगली आहे. पुन्हा एकदा वाचलं तुम्ही म्हणेन डायरेक्ट हिट झाला असता कदाचित इथून काम तमाम हर्षदचा सुद्धा झाला असता. 4 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या सध्याच्या घडीला 1 आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये आपण पाहतो धावांचा डोंगर पाहिला आहे, परंतु आज सुरुवातीपासून धावा होत नाही आहेत हे सुद्धा पाहिलं गेलं. जिथे 4 चेंडूचा खेळ झाला आहे, प्रथम बॅटिंग करत असताना एलवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या आहे. सामना तिसरा चालू आहे. तो बॅट शेत लागेल, चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये जाईल, तिथे आपल्याला आकाश भाईतंडे पाहायला मिळतात. कोणती धाव मात्र घेतली जाणार नाही. या ओव्हरचा मात्र जर आपण विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय आणि अवघी 1 धाव सध्याच्या घडीला पाहायला मिळते, जिथे 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. पहिले आपण पाहतो सूरज धावतीच्या स्वरूपामध्ये बाद झाले, त्यानंतर मिलिंद आले मोठ्या फटक्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ते सुद्धा बाद झालेत, आणि आता मात्र पूर्णपणे इथे धावा सुकवण्याचं काम मात्र गोलंदाज विकासने केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो वेगात टाकला चेंडू, भन्नाट सुसाट जातोय किशोर पाडेच्या हातामध्ये. शतक क्रमांक पहिला संपलाय, पहिला ओचा खेळ संपला. धावसंख्येचा विचार केला मात्र फक्त 1 लागली आहे. ते प्रथम बॅटिंग घेत असताना शिवगर्जना एलवडे संघ या संघाची थोडंसं आपण पाहतो डावाला इथून सावरावं लागेल, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. पॉवर प्लेचं 1 शतक असेल. सोना शिदर क्रिकेट मंडळ ढाटाव आयोजित एक भव्य दिवस स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. आज या विभागामध्ये तर अख्ख्या तालुक्यामध्ये तर अख्ख्या रायगडमध्ये या स्पर्धेची सध्याच्या घडीला खूप सारी चर्चा आहे. 16,000हून अधिक या स्पर्धेचा आनंद घेतला तो यूट्यूबच्या माध्यमातून, अर्थात एक लाईव्ह स्पोर्ट यांच्या माध्यमातून. आता सुद्धा आपण पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक वर्ग या मॅचचा इथून आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करणार आहोत. त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतो 3री मॅच आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेचा आज मात्र शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. या 11 गोलंदाज आले, स्वराज आलेले आहेत.
बघा 1270 लोक या स्पर्धेचा आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रदर्शन घेत आहेत. या मॅचचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज आपण पाहतो तर स्वराज आले, ज्याने आपण पाहतो तर आपल्या विभागामध्ये नव्हे तर आपल्या गावाचं नाव आपलं नाव उंच स्तरावर नेऊन ठेवलंय. ज्याने पहिली बाईक आपल्या नावावर केली आहे ते स्वराज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. स्वराज याला मात्र ही खेळपट्टी आवडली असेल, कारण त्याला आपण पाहतो एक ऑफ कटर आहे, लेग कटर सातत्याने गोलंदाजी करत असतो हे आपण पाहिलं. परंतु पाहूया आजच्या दिवसामध्ये त्याची गोलंदाजी इथून बहारणार का. हो, फटका चांगला डीप पॉइंटला जरूर केला आहे. क्षेत्रक्षण तिथे आहे. पहिली सफलता जिथे आपण पाहतो तर सलामीला आलेले फलंदाज अर्थातच हर्षद सुद्धा बाद होतील. धक्का किरण साखले मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे, जिथे आपल्याला पाहायला मिळतील. आणि स्ट्राईकला असतील ते सध्याच्या घडीला, आणि सागर मात्र नॉन स्ट्राईकला असेल. जिथे आपण पाहतो सुरुवात या ओव्हरची विकेट निघाली आहे. हलक्या हाताने स्टेअर केला चेंडू आपण पाहतो तर कव्हर झोनला येईल. तिथे आपण पाहतो आकाश भाई तंडेल आणि त्याचा साथीदार आदर्श आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलने मात्र इथे आपला अकाउंट पण अर्थातच किरणने केलंय. धावसंख्या सध्याच्या घडीला मात्र जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद अवघ्या धावा पाहायला मिळतात, त्या मात्र 2 धावा पाहायला मिळतात. जिथे 8 चेंडूचा खेळ झाला बघा. सुरुवातीलाच मात्र धावा म्हणून द्यायचं नाही, हाच मात्र सागर सम्राट नावे संघाचा हेतू राहिला. सुरुवातीला आपण पाहतो विकास आहे, त्यांनी काय गोलंदाजी केली, धारदार गोलंदाजी केली. आणि त्या मात्र गोलंदाजीवर मात्र आपण पाहिलं तर मात्र बॅटचा मात्र फ्लो खोलून दिला नव्हता. आणि इथं आदर्श आले. तिसरा चेंडू आहे या ओव्हरमधला, हाफ टॅकल चेंडू आहे. मोठा फटका घ्यायचा होता पण बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू आपण पाहतो तर पॉईंटला जाईल. एक सिंगल मात्र इथे मिळालेला सागरला. सिंगलने धावसंख्या 3 वर मात्र पाहायला मिळते. जिथे 9 चेंडूचा खेळ झाला बघा. 4 ओव्हरची मॅच आहे, 9 चेंडूचा खेळ झालाय. अवघे 3 फलंदाज बाद होत असताना अवघ्या 3 धावा सध्याच्या घडीला लागल्यात. बॅटिंग करत असताना शिवगर्जना एलवडे माणगाव या संघाच्या. परिस्थिती खराब आहे. इथून मात्र तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागेल माणगाव संघाला. एवढे या संघाला फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये परंतु नुमॅच लँड्स मध्ये पडेल. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटणार का मानस आहे, परंतु धाडस केलं जाणार नाही आहे. सर सलामत तो पकडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणेल सागर आणि किरण. धावणीय 1 या धावसंख्येने धावसंख्या पुण्याचा पलक पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जिथे स्वराज आलेत ना धावा थांबवल्या आहेत. पुन्हा एकदा 4 मध्ये 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. सुरुवातीला एक मोठा धक्का दिला. धावसंख्या सध्याच्या घडीला 4 झाली आहे. पुण्याचा मोठ्या फटका घ्यायचा चेंडू आपण पाहतो थर्ड मॅन ट्रॅव्हल होते. बाग मिल्का बाग आणि चेंडू सरळ सीमा लगडला जातोय आणि चेंडू सीमा पार सुद्धा होईल. येतोय चौकार किरणच्या बॅटमधून. डीजे आणि अंतिम चेंडू आहे. पुण्याचा बॅटशेज लागेल परंतु इथे प्रोडक्शन आहे. फर्स्ट स्लिपला मात्र चेंडू जातोय. शतक क्रमांक 2 संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना शिवगर्जना एलवडे माणगाव या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या अवघ्या 8 झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 आली होती तर या ओव्हरमध्ये सूरजने मात्र 7 धावा खर्च केल्यात. 12 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मी नक्कीच इथून आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. जितेंद्र एन रोहा आणि श्रीषा 11 आवास या दोन्ही संघाचं मी लक्ष वेधेन की आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्याला भेटीला येणार आहे. पूर्णपणे आपण पाहतो तर सुनाशिद मंडल जी कमिटी आहे गेले आपण पाहतो खूप सारी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. या स्पर्धेमध्ये काही कमी पडणार नाही जी पूर्णपणे त्यांनी खात्री करून घेतली आहे. 7वं पर्व आता मात्र त्यांच्यापासून आज समाप्त होईल. 8व्या पर्वाची मात्र आता ते सुरुवात करतील उद्यापासून.
पण ती स्पर्धा 365 दिवसांनी येणार की 240 दिवसांनी येणार हेच मात्र बघायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा खूप साऱ्या स्तरावर जाणार आहे. बघा या स्पर्धेमध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 4 व्हीलर सुद्धा पाहायला मिळेल, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 2 व्हीलर सुद्धा पाहायला मिळेल, अशी ही कमिटी आहे. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी बरेच गाव प्रतीक्षेत असतात की आपली एंट्री होणार करणार. अजून सुद्धा आपण पाहता 16 संघ प्रतीक्षित आहेत. गोलंदाज आलेत आदर्श, जिथे आपण पाहतो सुरुवात डॉटनी झाल्या. बघा जिथे आपण पाहतो विकास आले होते, विकेटनी सुरुवात केली, स्वराज आले विकेटनी सुरुवात केली, आदर्श आले त्यांनी मात्र डॉटनी सुरुवात केली आहे. षटक क्रमांक 3 चालू झाला, जिथे धावसंख्या सध्याच्या घडीला 8 आहे. गतीमध्ये परिवर्तन केला, चेंडू हलक्या हाताने स्टर केला, चेंडू पॉईंटला जाईल. सिंगल घेते, थोडेसे पंबल होतात तिथे विकास, त्याच दरम्यान म्हणतो इथून या 2 धावा. बघा या 2 सामन्याचा आपण विचार केला दोन्ही संघ कट्टर आहेत, यात कोणतीही शंका नाही. जरी पहिल्या डावमध्ये कमी धावा बनल्या, मी म्हणेन 4 ओव्हरमध्ये जरी 30 बनल्या ना तरी एक चांगली टोटल असेल. अर्थातच शिव गर्जना एवढे संघासाठी, कारण त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाज आहेत आणि खऱ्या अर्थाने गेल्या 4 दिवसामध्ये या खेळपट्टीने कोणावर अन्याय नाही केलाय हे दाखवून सुद्धा दिलंय. ओहो इथे मात्र बघूया चेंडू आदर्शकडेच आहे, मृत्यू घोषित केलेला चेंडू असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर 2 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात. धावसंख्या डबल फिगरमध्ये आपल्याला 10 पाहायला मिळत्या. आणि सागर सम्राट म्हणेल की इथून जर 12 मध्ये 8 दिला तरी इथून 25च्या पुढे मात्र इथून धावा द्यायच्या नाही आहेत, कारण नंतर आपल्याला बनवायच्या सुद्धा आहेत. त्याच्यामुळे जी गोलंदाजी सागर सम्राट नावे करते ना तीच गोलंदाजी खऱ्या अर्थाने इलोडी संघ सुद्धा करेल. परंतु इथून धावांसाठी सध्याच्या घडीला संघर्ष आहे. चेंडू आपण पाहतो तर मिड विकेटला येते, तिथे आकाश भाईतंड्याला आहेत आणि इथून मात्र या 2 धावा. संघर्ष दोन्ही बाजूनी चालू आहे, शर्तीचे प्रयत्न दोन्ही बाजूनी चालू आहेत. एक धावाचं महत्त्व काय आहे ना ह्या दोन्ही संघांना माहिती आहेत. त्याच्यामुळे येणारी धाव ही सोन्याच्या भावामध्ये तोडली जाईल यात मात्र कोणती शंका नाही. किरण आणि सागर सध्याच्या कडे ही जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. तो गतीमध्ये बसवलाय, थोडंसं चेंडूला दूर ठेवलंय. बॅट्समन किरणच्या साठी आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरचे 4 चेंडू झालेत आणि 4 धावा आदर्शने आतापर्यंत खर्च केल्यात. डॉट, त्यानंतर डबल डबल आणि आता डॉट आलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ पुन्हा एकदा गतीमध्ये फसवण्याचा प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर इथून रिन्यू नाही आहे. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि नक्कीच आपण पाहतो तर पंच काय सांगतील हे वाईट आहे. आणि पंचांचा इशारा वाईट आहे. तर 1 धाव मात्र इथे मिळेल आणि 1 धाव ही महत्वाची असेल. धावसंख्या 13 झाली आहे, जिथे या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दोषाशे पंच सुमित पवार आणि प्रीतम पाटील ही A1 जोडीची A1 क्वालिटीचे A1 ब्रँडेड आपल्याला पंच पाहायला मिळाले आहेत. डॉट चेंडू झाला या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडूची धावसंख्या आपण पाहता अवघ्या 17 चेंडूमध्ये 3 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना शिवगर्जनाची मात्र 13 झाली आहे. या डावाचे 7 चेंडू अजून बाकी आहेत शेवटचा. हो पुढे सरसावलेत, परंतु बागाचा कनेक्शन झालाय काय. एकच ट्रॅकवर 2 गाड्या आल्यात, ऍक्सिडेंट तर होणारच, धक्का 4था बसेल आणि डिजिटल संधी असेल. धावसंख्या 13 आहे.
संख्या सध्याच्या घडीला शतक क्रमांक 14 मार्कस्थ आहे आणि आज सर्व मॅचेस आपण चार ओव्हरच्या खेळत आहोत. शतक क्रमांक 14 ऋतूज घेऊन आले. सुरुवात वाईटनी झाली, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर विकेट पाहायला मिळते. धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे, ती मात्र 15 धावा मात्र झाल्यात. शेवटचे जर आपण विचार केला तर 3 चेंडू बाकी आहेत. न्यू बॅट्समन सुजल आलेत. हो आडव्या बॅटने फटका तर खेचला, चेंडू हवेमध्ये अंडरमॅन स्लॅट्स मध्ये पडेल. सिंगल कंप्लीट केल्या, डबलला पलटलेत, परंतु डबल कंप्लीट केली जाणार का? नक्की डबल कंप्लीट झाली आहे. दोन्ही धावसंख्या पुढे सरके. धावसंख्या सध्याच्या गाडीला जिथे बॅटिंग करत असताना 17 धावा बनल्या गेल्यात. दोन संघांचा हा संघर्ष चालू आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर आपापल्या विभागामधले जरूर फायनलचे संघ असेल, परंतु आज त्यांची गाठ झाली आहे. सोनार सिद्ध मंडळ दाटाव या स्पर्धेमध्ये शेवटचे 2 चेंडू आहेत. कमी गतीने टाका चेंडू आपण पाहतो तर पॉईंटला जाईल. तिथे विकास आहे, जोपर्यंत चेंडू हाताला लागेल तोपर्यंत धावा गोलाकांचा प्रयत्न असेल. 2 तर कंप्लीट केल्यात. 2 टोटल जाईल ती 19 वर जाईल. या डावाचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. मी दोन्ही संघाचे लक्ष वेधेन. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच 2 आहे. पहिला वाईड आणि 1 रन घेतला ना. मग काय केलंस तू? 19 झाले. वाईड +1. हो का? नक्कीच 2 बॉल आहेत ना. 2 चेंडू शिल्लक आहेत. माय मिस्टेक. धावसंख्या सध्याच्या घडीला 19 झाली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. चुकीची दुरुस्ती आपण इथून करत आहोत. हो फटक्यात चांगला आहे. चेंडू आपण पाहतो तर लॉंग ऑफ प्रेझेंटला केला, सिंगल कंप्लीट केल्या. इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला त्याच दरम्यान 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात. बघा इथून एक धाव दोन्ही संघासाठी खूप महत्वाची राहिल्या. जिथे धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती 21 धावा. मी का फसलो माहिती का? तू ही मगाशी इथे वाईटला गोल केलास ना. नाही ते वाईड झाला पहिले, नंतर डॉट झाला. करू का तुमच्याकडे? नक्की शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. हो इथे मात्र पाहायचं पंच नक्कीच आमच्याकडे वरती आणि सांगतील प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी कदाचित 2 वर यावी. वाईट आहे. वाईटनी धावसंख्या पुढे सारखी धावसंख्या सध्याच्या गाडीला 22 झाली आहे. जिथे अंतिम चेंडू टाकायला सज्ज झाला आहे ऋतुराज सागर सम्राट नावे संघाकडून. धावसंख्या अवघ्या 22 झाली आहेत. बघा सर्वात कमी धावसंख्या सध्याच्या घडीला या स्पर्धेमधली पाहायला मिळते 22. 1 चेंडू शिल्लक आहे. हो इथे मात्र अपील तर गेली आहे, परंतु पाहूया पंचांचा विश्वास आहे का. आणि नक्कीच पंचांनी सांगितले की फलंदाज बाद आहेत. 22 झाल्यात आणि आता मात्र 23 ची गरज आहे. ती
इथून संपवायची का, की इथून मात्र मॅच सिंगल डबलने घेऊन जायचा, हा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो. पुण्याचा चेंडू फाईन लेखला जाईल. इथे मात्र कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही आहे, कारण खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर जिथे 24 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे, इथे एक मॅच झाली होती. खऱ्या अर्थाने वक्रतुंड भुवनेश्वर आणि सोना शिदा दाटावर नक्कीच आठवण करून द्यायला काही हरकत नाही आहे. जिथे आपण पाहता 18 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना तो सामना मात्र दाटव संघाने गमावला सुद्धा होता. इथे 22 चेंडू 22ची गरज आहे. बघा मॅच कोणत्या दिशेने जाईल ना, हे मात्र बघणं तेवढंच गरजेचं आहे. हो, आता मात्र कुठेतरी टच मध्ये आलाय. बघा खेळपट्टी दोघांना सेम आहे, कारण ही खेळपट्टी कोणावर अन्याय करणार नाही आहे. गोलंदाजी करत असताना सागर सम्राट संघाचे गोलंदाज जेव्हा विकास आले, अवघी एक धाव त्यांनी खर्च केली होती. सुरुवात वाईटनी झाली, काही हरकत नाही, पण ती 3 चेंडू डॉट गेले आहेत, हे महत्वाचं आहे. हो, इथे मात्र खुला टाका चेंडू मिड विकेटला टाकलाय. सिंगल इथे मात्र किशोरला मिळेल आणि आपला अकाउंट ओपन मात्र तो करेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते ती इथून 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा मात्र झाल्यात. असंच करा दुसरं तर 4 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मी मगाशीच म्हटलं हे दोन्ही संघ आहेत ना, हे दोन्ही संघ जिद्द आणि चिकाटी काय असतं ना क्रिकेटमध्ये दोन्ही संघांना माहिती आहे. एक एक धावाचं महत्त्व दोन्ही संघांना माहिती आहे, त्याच्यामुळे हा संघर्ष पाहायला मिळते आणि या खेळपट्टीने खऱ्या अर्थाने दाखवून सुद्धा दिले. जिथे ती मॅच पाहिली होती खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांचं मन मात्र त्या मॅचमध्ये जिंकलं होतं. तशीच मॅच पुन्हा एकदा आपल्या भेटीला आली आहे. हो, इथे मात्र थोडासा आगला वेगळा फटका याचा प्रयत्न होता स्वराज याचा, पण ते एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते इथून 3 धावा 19 चेंडू आणि 20ची गरज आहे. विनंती सागर सम्राट नावे संघाचे काही खेळाडू मैदानाच्या पट्टीच्या आतमध्ये आहेत. विनंती आपण बाहेर बसायचं आहे. मयूर प्लीज झाडाच्या पलीकडे बसा. बघा सर्वांना विनंती, धन्यवाद. ही स्पर्धा आपली आहे मित्रांनो. हो, इथे मात्र हलक्या हाताने गटवला आहे. एक सिंगल गेल. किशोरला माहिती आहे जर सुईनी काम बनत असेल तर तलवार काढायची काही गरज नाही. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिला ओव्हरचा खेळ संपत असताना मात्र आपण पाहतो तर जिथे गोलंदाजीला आले होते अर्थात किरण, जिथे आपण पाहतो वाईटनी सुरुवात झाली, त्यानंतर डॉट डॉट डॉट, त्यानंतर सिंगल 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 सुद्धा पाहायला मिळतात. 4 झाल्यात. येणारे 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. मी मगाशीच सांगितलं होतं वक्रतुंड भुवनेश्वर आणि सोना शिदा दाटाव यांच्यामध्ये ही मॅच अशीच रंगली होती, परंतु इथे 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. ही ओव्हर खूप निर्णायक आहे. या ओव्हरमध्ये अदा कदाचित जर या गोलंदाजाने जर चांगली कामगिरी केली किंवा इथून चांगले 2 मोठे फटके आले तर या मॅचची हवा सुद्धा निघून जाईल. अशी मॅच आपल्या भेटीला आली आहे. एक साईडला आपण पाहतो तर शिवगर्जना इलवडे संघ जिथे बॅटिंग करत असताना थोडंसं नाराज केलं. अवघ्या 22 धावा बनल्या 4 ओव्हरमध्ये आणि आता मात्र पाठलाग करत असताना सागर सम्राट नावे संघ बिनबाद. धावसंख्या 4 झाली आहे. आता मात्र 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने दाटवकर बघत असतील, कारण ही मॅच अशीच त्यांची सुद्धा होती. परिस्थिती हीच होती, परंतु आजचा दिवस 5वा आहे. सामने दोन्ही वेगळे आहेत. एक साईडला आपण पाहतो सागर सम्राट नावे संघांचा हा सातत्याने आवडता ग्राउंड राहिला आहे. इथे मात्र खराब चेंडू आहे. किशोर पाटीलने मात्र त्याला दिशा दिली आहे. चेंडू सरळ जातोय सीमा
मॅचची हवा सुद्धा काढून टाकली आहे, कारण आता मात्र 14 चेंडू आणि 6ची गरज आहे. आणि सागर सम्राट नावेला मी मगाशीच म्हणतो, त्यांना सुद्धा माझी मॅच जास्ती अंगावर ओढून घ्यायची नाही आहे, ही लांबच्या लांबच घालवायची आहे. हो, पुन्हा एकदा थोडासा आगला वेगळा फटका घ्यायचा प्रयत्न होता, थोडेसे मी फिल्डर तिथे पंबल होते, एक सिंगल मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला आम्हाला पाहायला मिळते 22च्या स्वरूपामध्ये धाव असेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 18 धावसंख्या झाली आहे. 13 चेंडू 5ची गरज आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो तर इथून काही आपले अर्थात खेळाडू आहेत, परंतु या स्पर्धेसाठी ते प्रथम पाहुणे आहेत, त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करणार आहोत. फटका चांगला आहे, देखना स्ट्रोक आहे. MS धोनी स्टाईल स्पिन होणार का, परंतु नाही आहे. शतशन आहेत, किशोरला मात्र परतावा लागेल. धक्का पहिला बसेल. सागर सम्राट नावे संघाला शतक क्रमांक 2 संपला. डीजेला थोडा थांबवतोय मी विनंती करतोय. अर्थातच रायगड पोलीस कार्यरत असलेले प्रसाद पाटील साहेब आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले सचिनजी म्हात्रे साहेब आणि पिंट्या पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रसाद पाटील साहेब, सचिन म्हात्रे साहेब आणि पिंट्या पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. सोनार सिद्ध चषक 2025च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रसाद पाटील मध्ये नेहमीच रोहामध्ये कुठलीही स्पर्धा असू दे, प्रसाद पाटील यांचा संघ सातत्याने असतो. तर आपण विनंती करतो प्रसाद पाटील सर, सचिन म्हात्रे साहेब आणि पिंटे पाटील आपण या. आपण जशी स्पर्धा संपेल लगेच आपण इथून आपला मान सन्मान आम्ही करणार आहोत. बघा, या स्पर्धेची खासियत आहे, प्रत्येक खेळाडू असेल, प्रत्येक मान्यवर असेल, इथून आपण प्रत्येक सर्वांचा इथून मान सन्मान केला जातोय. अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत, 5ची गरज आहे. ओ काय फटका आहे, धमाका तर झालाय. चेंडू मॅच मात्र फिनिश केली आहे. सूरजने या 7 धावेने मॅच संपली आहे, मॅच जिंकली आहे सागर सम्राट नावे या संघाने. सेकंड राऊंडला आपण सुरुवात करूया आणि त्याचप्रमाणे मान्यवर आलेले आहेत. मी गीतेशाला विनंती करतोय, सर्व कमिटी मेंबर, चला आपण सर्व कमिटी मेंबर यायचं आहे. सर्वप्रथम आपण खऱ्या अर्थाने प्रसाद पाटील ज्यांनी क्रिकेटवर खूप सारं प्रेम केले आणि सातत्याने त्यांचा या रोहा तालुक्यामध्ये त्यांचा संघ असतो, कुठलीही स्पर्धा असू दे ते मात्र संघ घेऊन असतात. तर आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. आणि सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच असेल आणि पहिल्या राऊंडचा जो शेवटचा सामना आहे हसिवरे आणि रोहा रॉयल्स, थोडंसं आपण थांबवलाय काही कारणास्तव. आपण काही खेळाडू आलेले नाही आहेत, पण त्यांना विनंती असेल की आपण आपले खेळाडू लवकरात